मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 3 एप्रिलचा भाग खूपच मनोरंजक असणार आहे। त्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटेल की सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात। तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात आज चक्क खमंग थालीपीठ। तेव्हा मानिनी त्यांना म्हणते की आजची शेफ कोण आहे हे माहित आहे का तुम्हाला? तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात की कोण आहे आजची शेफ? तेव्हा मानिनी त्यांना म्हणते की नंदिनी देशमुख। जीवा नाश्त्याला आलेला नसतो तेव्हा वसुंधरा आत्या मानिनीला म्हणते जीवाला तर फक्त तुझ्याच हातचं थालीपीठ आणि शिरा आवडतो, त्याला हे आवडेल का? यावर मानिनी म्हणते त्याला हे खाऊ तर दे, त्याला नक्कीच आवडणार तिच्या हातचं सुद्धा। जीवा ज्यावेळेस नाश्त्याला येतो त्यावेळेस नंदिनी त्याला थालीपीठ वाढते। नंदिनीने केलेलं थालीपीठ खाऊन जीवा खूपच खुश होतो आणि थालीपीठचे खूपच कौतुक करू लागतो। त्याला अगोदर माहिती नसतं की हे थालीपीठ कोणी बनवले। त्यावेळेस मानिनी त्याला म्हणते की हे सगळं नंदिनीनं बनवलेलं आहे। थालीपीठ नंदिनीनं बनवलं आहे हे समजल्यानंतर तो नंदिनीकडे बघतो आणि लाजतच तिला म्हणतो की छान झालं आहे थालीपीठ। जीवाने नंदिनीचं कौतुक केलं हे बघून काव्या जीवाकडे बघू लागते। हे सगळं झाल्यानंतर वसुंधरा त्या नंदिनीच्या बोटामध्ये ती अंगठी बघते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी हे अंगठी तर एंगेजमेंटच्या दिवशी पार्थनं तुझ्या बोटात घातली होती ना, तर आणखीन ही अंगठी का बरं काढली नाही? वसुंधरा त्या नंदिनीला ती अंगठी काढायला लावते। पार्थने सुद्धा एंगेजमेंटची अंगठी काढलेली नसते ते बघून वसुंधरा त्या पार्थला सुद्धा अंगठी काढायला लावते आणि दोघेही बोटातून अंगठ्या काढतात। हे बघून वसुंधरा आत्याला तर आणखीनच मज्जा येते आणि वसुंधरा आत्या म्हणते की आता कसं सगळं ठीक झालं। वसुंधरा आत्याचे टोमणे ऐकून काव्याला पुन्हा तिचा राग येऊ लागतो। नंदिनी आणि पार्थ व काव्य आणि जीवा हे एकमेकांकडे बघू लागतात। तर असं 3 एप्रिलच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे। तुम्हाला ही मालिका बघायला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।